किनवट माहूरचे आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते दिनांक 30 नोव्हेंबर रोजी किनवट माहूर विधानसभा मतदारसंघामध्ये 51 कोटी 51 लक्ष रुपयांच्या विविध कामांचं भूमिपूजन पार पडलं। आमदार केराम यांच्या हस्ते माहूर येथील सामूहिक निवासस्थानाचे बांधकाम, किनवट तालुक्यातील सारखणी मांडवी पिंपळगाव रस्त्याची सुधारणा, फुलसावंगी कुपटी वानोळा तसेच वानोळा ते पालाईगुडा रस्त्याची सुधारणा, कुपटी वानोळा पानोळा व पालाईगुडा येथे लहान पुलांची बांधकामे, किनवट तालुक्यातील उनकेश्वर ते मांडवी रस्त्याची सुधारणा, माहूर येथील शासकीय विश्रामगृह परिसरामध्ये निवासस्थानांचे बांधकाम, किनवट तालुक्यातील रामपूर दहेली तांडा, रायपूर तांडा, मांडवा, नागपूर राज्यसीमा रस्त्याची सुधारणा, सारखणी मांडवी पिंपळगाव रस्ता, किनवट घोटी पिंपळगाव रस्ता, माहूर तालुक्यातील पुरहानी अंतर्गत करंजी सिंदखेड चिंचखेड बोथफाटा रस्ता व लहान पुलांची बांधणी, मांडवी कोठारी रस्ता व लहान पुलांची बांधणी, रुई हडसणी मोहपूर घोटी रस्ता, रामपूर दहेली तांडा, करंजी सिंदखेड चिंचखेड बोथफाटा रस्ता व लहान पुलांची बांधणी, मांडवी कोठारी रस्ता, लहान पुलांची बांधणी, केरोळी रुई हडसणी मोहपूर घोटी रस्ता, रामपूर दहेली तांडा, रायपूर जवरला मांडवी नागापूर रस्ता, निजपूर राजगड ते राजगड तांडा रस्त्यावर पुरहानी अंतर्गत पूल व मोऱ्यांचे बांधकाम असे एकूण 51.51 कोटी रुपयांच्या विविध कामांचं भूमिपूजन यावेळी करण्यात आलं। अभिनंदनाची म्हणजे आनंदाची गोष्ट अशी आहे की यावेळेस परत एकदा महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं सरकार आल्या कारणाने उर्वरित राहिलेल्या 2-2.5 वर्षाचा जो काही कालावधी असेल, या कालावधीमध्ये उर्वरित जो काही विकासाचा अनुशेष या भागामध्ये किनवट माहूर भागामध्ये आहे, मग त्याच्यामध्ये रस्त्याचा विषय असेल, पाण्याचा विषय असेल, आरोग्याचा विषय असेल, शैक्षणिक विषय असतील, ज्या म्हणून सार्वजनिक हिताच्या विकासाचा जो काही अनुशेष आहे खऱ्या अर्थाने पूर्ण करण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत। त्याचाच भाग म्हणून आज मांडवीपासून ते माहूरपर्यंत या परिसरातल्या दळणवळणाच्या अतिशय महत्त्वपूर्ण असणाऱ्या रस्त्यांचे जवळपास 50 कोटीच्या आसपास रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आणि त्याचे उद्घाटन आम्ही या ठिकाणी केलेले आहे। ताबडतोब आता जी एजन्सी त्या ठिकाणी नेमलेली आहे ती कामं चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी करणार आहे। पुढच्या 12 तारखेला स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने, जयंतीच्या निमित्ताने गोकुंद्यापासून ते इस्लापूरचा जो काही परिसर आहे किनवट भागामधला, त्या भागामधला जो काही निधी आम्हाला प्राप्त झालेला आहे साधारणतः 60 ते 65 कोटीच्या आसपास त्या आहे रस्त्याचे भूमिपूजन त्या ठिकाणी आम्ही पूर्ण करणार आहोत। त्यानंतर लगेच अधिवेशनाच्या नंतर सिंचनाच्या संबंधाने मागच्या काळामध्ये आम्हाला जे मंजुरी मिळालेली होती, ज्याच्यामध्ये मिनकी असेल, सारखणी असेल, वडुले असेल, हे जे साठवण तलाव आहेत आणि मणिराम थर्डचा अंतर्गत पाणी पुरवठा पाईपलाईनचा जो काही टेंडर या ठिकाणी झालेला आहे, त्या सर्व महत्त्वाच्या जवळपास 100 कोटीचं उद्घाटन आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत। आणि पुढच्या मार्चच्या नंतर बजेटच्या नंतर जे काही शक्य असेल तेवढं जास्तीत जास्त कुठलाही विकासात्मक या ठिकाणचा अनुशेष शिल्लक राहणार नाही अशा पद्धतीचा प्रयत्न या ठिकाणी मी मुद्दाम करणार आहे। यावेळी त्यांचे समवेत योगी श्याम भारती, धरमसिंग राठोड, आनंद मच्छेवार, अनिल तिरमनवार, सुमित राठोड, तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट दिनेश येऊतकर, संदीप केंद्रे, अनिल वाघमारे, निळकंठ मस्के, सागर महामुने, नंदकुमार जोशी, अशोक जोशी यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती। संजय घोगरेसह अनवर खिच्ची, विदर्भ न्यूज, माहूर।